ऊस, डाळिंब आणि द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर तालुक्यामध्ये यावर्षी तब्बल 20 वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावरती कडधान्याची पेरणी करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघतोय की उडदाची जवळपास 2400 एकरावरती पेरणी करण्यात आलेली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकम, काशेगाव या भागामध्ये ही सर्वाधिक पेरणी झालेली आहे. खरं तर या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती असतं. त्या खालोखाल द्राक्ष आणि डाळिंबाची लागवड केली जाते. मात्र अलीकडच्या काळामध्ये हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावरती कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक शेतकरी तोट्यामध्ये आहेत. द्राक्ष आणि डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली आहे आणि पर्याय म्हणून आता शेतकरी कडधान्याच्या पेरणीकडे वळालेले आहेत. माझ्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल, तुमच्या तिसरी पिढीनंतर तुम्ही हे उडदाचं पीक केलंय, काय यामध्ये तुम्हाला अनुभव आता सध्या आला? ह्याच्यामध्ये अनुभव आला म्हणजे हे पहिले द्राक्षे डाळिंब करत होतो, त्याला जरा खर्च जास्ती होता आणि रोगाचा प्रादुर्भाव भरपूर होता. आणि ह्या कडधान्याचं कसं आहे, 3 महिन्याचं पीक आहे. 3 महिन्याचं पीक असल्यामुळे ह्याला पावसावर येणारं पीक आहे. ह्याला काय म्हणजे रोगाचे 3 स्प्रे द्यावे लागतात. म्हणजे आळीचे 3 स्प्रे आणि दुसरे तणनाशकचे 2 स्प्रे आणि भुरीचा एक लास्टचा स्प्रे आज मारायचा चाललेला आहे. त्यामुळे ह्याला कमी खर्चात येणारं पीक आहे. हा, अपेक्षित आहे याला 15 क्विंटल अपेक्षा आहे आमची. पण आता किती निघतंय आता काय आता बाजारभाव आता चालू आहे 6-7 हजार रुपये चालू आहे. ही 9 एकर 9 एकर आहे पूर्ण माझा प्लॉट आहे. पहिलीच वेळ केली, ही तिसरी पिढी आहे माझी. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही ही उडीद पीक केलेलं आहे. हा, पहिले शेती विभागानं काय तुम्हाला सल्ला दिला काय? नाही सल्ला वगैरे काय ना, माझं वैयक्तिक माझं हे आहे. माझ्या स्वतः मनानं मी केलेलं आहे ही. त्यामुळं ह्याला काय कोणी गायडन्स वगैरे केलेलं नाही. पिकाच्या तुलनेत इतर पिकाच्या तुलनेत ही जरा मला बरं वाटते का, तर 3 महिन्याचं पीक आहे आणि पावसावर येणार पीक असल्यामुळं खतं काय वापरली तुम्ही? खतं म्हणजे पेरताना 20-20-13 टाकलं होतं पेरणीत. आणि नंतर ना परत तुम्हाला सांगतो स्प्रे टाकले ना त्याला. त्याच्या मध्यम जमीन लागते, एकदम मुरमाट लागते आणि पाणी निचरा होणारी जमीन लागते याला. आणि खताचा 1 डोस दिला तरी होऊन जाते हे सगळं, काय अडचण नाही होती. शेतकऱ्यांनी ह्या उडद पिकाला प्राधान्य द्यावं हे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि शासनानं बी ह्याला आपल्याला हमीभाव देऊन ह्याचं शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावं हे असं शासनाला मी विनंती करतो. आपण या ठिकाणी बघितलं की कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं कडधान्याची पेरणी आता शेतकरी याच भागामध्ये करतायत. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.